गरज नसलेला हा महामार्ग आहे. अजिबात कुणाची मागणी नाही. जयंत पाटील साहेब म्हणले ते माहित आहे. इथं बसणार आहे तुम्ही. राजू शेट्टी खासदार असताना आम्ही आमदार आहे, तू आम्ही येता साहेब रस्ता पाहिजे म्हणून. कोण गेलते का शक्तीपीठ या ठिकाणी मागायला? कुणी निवेदन दिलं का यांना की शक्तीपीठ आम्हाला या ठिकाणी पाहिजे? हा फक्त कॉन्ट्रॅक्टरांसाठी असलेला शक्तीपीठ महामार्ग आहे, हा शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आता आपल्याला ताकदीनं ही लढाई पुढच्या काळामध्ये या ठिकाणी लढाई करावी लागेल. माझी मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, शक्तीपीठचा स्क्रिप्ट तुम्ही या ठिकाणी नागपूरमध्ये रिला असला तरी कोल्हापूरमध्ये हा सिनेमा फ्लॉप, 12 जिल्ह्यामध्ये हा सिनेमा फ्लॉप होणार हे आम्ही जाहीरपणे आपल्याला या ठिकाणी सांगतो. हा तुमचा सिनेमा चालणार नाही, आम्ही चालू देणार नाही. आम्ही ताबडतोब ताकदीनं या सगळ्या लढ्यामध्ये या ठिकाणी उतरणार आहोत. आमचं काही होऊ दे, कुठलाही संघर्ष या ठिकाणी करायला लागू दे. प्रशासनाला आमची विनंती आहे, आजचा मोर्चा शांततेनं आम्ही काढलेला आहे. आम्ही पोलिसांना देखील सांगितलं आमचा आजचा मोर्चा शांततेनं आहे. आम्ही या ठिकाणी कुठलाही आगाऊपणा या ठिकाणी करणार नाही. एक रेडा आलाय त्याचं आलाय, आम्ही काय आणलेला नाही. ते बिचारा त्याचा आलाय की बाबा माझं काय होणार म्हणून. हा शेतकरी तिथं मी, तो काय आम्ही आणलेला नाही बाबा. ते कुठनं आलाय माहित नाही, पत्ता विचारा त्याचं नाव विचारा, आम्हाला काय नाही. त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि पोच करा, आमचं काय म्हणणं. परंतु आता आमची विनंती आहे, सरकारला देखील आमची विनंती. आज आम्ही शांततेनं मोर्चा काढलाय. आम्ही संयमानं आतापर्यंत भाषणं या ठिकाणी केलेले आहेत. आमचा संयम तोडू देऊ नका. जर मोजणीला या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये आलं तर जशास तसं उत्तर देण्याची भूमिका आमची या ठिकाणी राहील. मग भले किती संघर्ष करायला लागू दे, आम्ही या ठिकाणी गप बसणार नाही. ही भूमिका उद्याच्या काळामध्ये आम्ही घेऊ एवढी विनंती करतो. आणि माझं भाषण संपवण्यापूर्वी 2 गोष्टी मला आपल्याला या ठिकाणी सांगायच्या आहेत की आता पुढच्या महिन्याभरात आम्ही तारखा देऊ आणि या जिल्ह्यामध्ये मोटरसायकल रॅली शेट्टी साहेब आपण गावागावामध्ये जाऊन करूया. मोटरसायकलनं प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही या प्रबोधन या ठिकाणी करूया. दुसरं एक काम माझं सगळ्या गावातल्या लोकांना विनंती आहे की उद्या संध्याकाळपर्यंत जे बाधित गाव आहेत, आजूबाजूची गाव आहेत, त्या सगळ्या गावांमध्ये गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करा. मोजणी या गावात होणार नाही असा डिजिटल बोर्ड लावायचा. जमल का? सगळ्यांनी डिजिटल बोर्ड प्रत्येक गावात लावायचा. आणि आमचं आंदोलन, उद्याची दिशा, उद्याचं आंदोलन, उद्या भविष्यकाळात काय होणार आहे याची माहिती तुम्हाला तंतोतंत मिळण्यासाठी एक नंबर मी जाहीर करतो, त्याच्यावर मिस्ड कॉल द्या आणि या 12 जिल्ह्यातलं आंदोलन जे काय चाललेलं आहे त्याची माहिती मिळेल. उद्या तुम्हाला काय अडचणी आल्या त्या आमच्याकडे पोचवा. नंबर लिहून घ्या, 89 55 44 55 99, 89 55 44 55 99 या नंबरला मिस्ड कॉल द्या. आणि व्हॉट्सअप ग्रुप आणि सगळ्या माध्यमातून तुमच्याशी आमचा संपर्क या ठिकाणी राहील एवढी ग्वाही देतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही. आणि राज्याचा मेळावा देखील आम्ही घेणार आहोत. यानंतर सोलापूर, सांगली, साताऱ्यातून आलेल्या लोकांना विनंती आहे की ताबडतोब कलेक्टरना आम्ही निवेदन देऊन येतो. तोपर्यंत तुम्ही सर्किट हाऊसवर जावा. आपण पुढच्या आंदोलनाची दिशा ही सर्किट हाऊसवर बसून या ठिकाणी ठरवायची आहे. गावागावात बैठका घ्या आणि या आंदोलनाला दार द्या एवढी विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. शक्तीपीठ महामार्ग रद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द. अरे शक्तीपीठ महामार्ग रद्द रद्द करा, रद्द करा. अरे रद्द करा, रद्द करा. अरे रद्द करा, रद्द करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी.
मल्हार रामगिरी हातकणंगले, पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस, पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट,